सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आजपासून आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे। जुने काही वाईट दिवस, वाईट घटना घडलेल्या असेल त्या आयुष्यातून निघून जावोत आणि आनंदी दिवस येवो। आनंदी राहायचं का दुःखी हे आपल्या हातात असतं। माणसाकडे पैसा असला म्हणजे सगळंच असतं असं नव्हे। माणसाने समाधानी असायला हवं। माणसाकडे चांगले आरोग्य पण असायला हवे। म्हणून म्हणते माणसाने स्वार्थी न होता सारथी बनलं पाहिजे। जसं कृष्ण अर्जुनाचा सारथी झाला। आपण काय एक पाण्याचा फुगा आहोत, कधी फुटेल हे पण सांगता येत नाही। त्यामुळे स्वतःसाठी आनंदी राहायचं आणि दुसऱ्याला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा। म्हणतात ना, एक नासका आंबा अख्खी आडी नासवतो, तसंच एक नासका व्यक्ती आपलं जीवन खराब करू शकतो। त्यासाठी आपल्या जीवनात सकारात्मक व्यक्तींना जागा द्या, समाधानी राहणाऱ्या व्यक्तींना जागा द्या। ज्यावेळेस आपण सकारात्मक व्यक्तींना आपल्यासोबत घेऊन चालतो, तसंच आपले विचार पण सकारात्मक होत जातात। मग आपण हळूहळू जीवन जगायला सुरुवात करतो। हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी चांगलं घेऊन येवो आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। असेच काही ब्लॉग ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला तर विसरूच नका।